अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास, मल मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात, हा महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना आहे. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते. 2026 मध्ये 17 मे रोजी अधिक मासाचा प्रारंभ होणार असून 15 जून रोजी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. या काळात काही नियमांचे पालन केले जाते. ती नियमे कोणती? चला जाणून घेऊया. अधिक महिन्यात रोज सकाळी लवकर उठून तीर्थस्नान किंवा घरच्या घरी पाण्यात गंगेचे स्मरण करून स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यात आवळा किंवा तुळशीची पाने टाकणे शुभ मानले जाते. या महिन्यात गोवर्धनधारी श्रीकृष्णाची पूजा करावी. या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करावा. संध्याकाळी भगवान विष्णूंच्या मंदिरात किंवा तुळशीजवळ दररोज दिवा लावावा. अधिक मास महात्म्याची पोथी दररोज वाचावी किंवा श्रवण करावी. या महिन्यात शक्यतो दिवसातून एकदाच जेवण करावे. जेवताना मौन पाळावे. या महिन्यात उपवास किंवा सात्विक जेवण घ्यावे. तामसिक म्हणजेच मांस, मासे, अंडी, लसूण, कांदा, मशरूम, मध, शिळे अन्न या अन्नाचा त्याग करावा. अधिक महिन्याच्या सुरुवातीला एखादी प्रिय वस्तू किंवा पदार्थाचा त्याग करावा. या महिन्यात जावयाला किंवा ब्राह्मणाला तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात 33 तुपात तळलेले अनारसे किंवा अन्य गोड पदार्थ जसे की बत्तासे देऊन दीपदान करण्याची विशेष प्रथा आहे. या महिन्यात गरजूंना किंवा ब्राह्मणाला अन्नदान करावे. अधिक मासात विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन वस्तूंची खरेदी किंवा कोणतेही मोठे कार्य करू नये. अनावश्यक भांडण किंवा मन दुखावणारी कृती करू नये. मन शांत ठेवावे. या महिन्यात गाय, विष्णू किंवा महादेवाची पूजा करावी. रोज गायीला पुरणपोळीचा घास किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. थोडक्यात सांगायचे झाले तर हा महिना निस्सीम भक्ती, संयम आणि दानधर्माचा महिना आहे, ज्यामुळे सुख, शांती आणि समाधान लाभते.